हॅलो हॅलो थोडासा आवाज आहे. हॅलो 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 शेवटपर्यंत सगळ्यांना ऐकायला येत आहे. हॅलो नाही येत ना तर आता येईल बघा काय म्हणतोय. एवढा मोठा जिवाणा हॉल आणि त्याचा केवढा मोठा पंखा. एवढा मोठा जिवाणा हॉल आणि त्याचा केवढा मोठा पंखा आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं आज यांची लावतो लंका आहे ना. बारी 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 होणार कारण मी मानाचा गणपती नाही. बरोबर आहे ना. मी काही मानाचा गणपती नाही. पाणी घेऊन घरात येणार अजून जर थोडा वेळ गेला असता ना तर पाणी घेऊन घरातच चालवतो तो नाही. बारी करतो कारण आज फक्त एवढंच निमित्त आहे की माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे यांना अभिवादन करणारा शक्तीतून आहे. बरोबर आहे ना. त्यांना अभिवादन करणारा शक्तीतून आहे म्हणून जास्त काय बोलणार नाही आणि दुसऱ्या बारीत बोललो तर सरपणा काढल्याशिवाय सोडणार नाही. बुवा ही जी गर्दी आज झालेली आहे यात बरीचशी गर्दी मंडळी आहे आणि तुमच्या सर्व रसिकांमुळे हा शाहीर मी रणावरती उभा आहे म्हणून आपल्या चरणावरती विनंती ठेवतोय. काय म्हणतोय का पाच द्या पाच. मला लावला जीव कुणावरी वाढला रागाचं मी पाखरू पडा लेकरा नीला मला लावला जीव कुणावरी रागाचं मी पाखरू पडा लखबाई माऊली वेळोवेळी धावली लखबाई माऊली वेळोवेळी धावली जशी ती वासराची जशी ती वासराची कशी मी माझी नखावा भाग्य मला सेवा ही घडावी शिरवरी लेकराच्या माया ही घडावी कलेचा हा साज तुझ्याचा हा साज चढविता
सुस्वागतम. सगळ्या गुणांचा अधिपती माझा भक्त गणराया महाराष्ट्राचा कुलदैवत श्रीदेव खंडेराय आई तुझ्या बाबांच्या चरणी वंदन करू. माझी कुलदैवता आई महालक्ष्मी माता गावची ग्रामदेवता श्री देवलक्ष्मी पल्लीनाथ श्री देव यांच्या चरणी वंदन करू. आई रंगदेवता आणि नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून अत्याचार आणि गुलामीच्या घरातून जिंदगी स्वराज्याच्या तेजस्वी सीमेकडे घेऊन जाणारं रयतेचं दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज वक्राच्या घालीन हात मोजणी घात ही सात पराठ्याची छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज राजमाता आई जिजाऊ संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण ज्योती आई सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले या महाराष्ट्राच्या मातीतील थोर संतांना आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम कलाप्रिय रसिकांना लोकशाहीर दत्ताजी मराठे देवी ही माझी शाखा साई शाखा नृत्य कलाबद्दल मुक्काम पात्र कोथरूड तालुका जिल्हा रत्नागिरी पुरेवाले शाहीर सुशांत गराटे आणि माझ्या संपूर्ण मंडळीचा आपल्याला शाहिरी महाराज समजला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री आमचे काका दिनेशजी कुर्तकर आणि कोकण कलामंच मुंबई यांच्या संयुक्त गीतमाला कलगीधरा उन्नती समाज मंडळ माझं लांजा त्यांचा पास घेऊन या ठिकाणी कार्यक्रम करतो आहे. आणि या कार्यक्रमासाठी मला मोलाचं सहकार्य लागले अभिअनिल कलामंच आमच्या अभिनयदादा गराटे आणि अनिल गराटे. त्याचप्रमाणे आज हा माझा संपूर्ण संच आहे. ही माझी नाचणारी मुलं आहे. साई कृपा नाच मंडळ शकत सातोर गावावरून आले. त्याचप्रमाणे माझा वाटेवरून ढोलकीला आहे गोरक्ष लिंगायत. त्याचप्रमाणे मयुरेश सुवारे आणि बँडसाठी साथ करतात आमचे मोठे बंधू संकेत गराटे. त्याचप्रमाणे बेंचोसाठी साथ करतात राकेश दादा गराटे आणि नोरिया तुझा नाद खोबला फेम सिद्धेश मेस्त्री कीबोर्डसाठी साथ करतायत. आणि ज्याच्या स्टुडिओमध्ये खरोखर लोकांची गाणी चांगली होतात आहे ना. जो बेसूर शाहीर असेल तो पण चांगला गातो असा CSPचा आमचा पंकजदादा घारेकर या ठिकाणी मला कीबोर्डला साथ करतोय. त्याचप्रमाणे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतोय कारण सप्तसुरांचे भाष्य हे आहे ना. पण हा 8 सुरांचा भाष्य आहे जो प्रत्येक शाहिराचा एक जो डल सूर असतो तो सावरण्याचं काम करतो. आमचा राजूदादा पडाळ दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि दादा तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी भवानी कॅटरर्स भांडूप आमचे बाळकृष्ण सावंत आहेत. ऍक्टिव्ह माझा मित्र शुभम खमणकर आहे. त्याचप्रमाणे सचिन केसरकर माऊली आलेले आहेत. आमचा मित्र आहे सिद्धेश उतेकर आमच्या घराण्यातले शाहीर आहेत. सुनील दादा लोकडे शुभम भाडवे आमचे काका विजय जोशी आहे. समीर रामाडे बुवा योगेश बुवा मुंबईला आलेले आहेत. सचिव पांडले बुवा आलेले आहेत. अक्षय खरब संजय जोशी बुवा आणि त्याचप्रमाणे आमच्या बेलबलगावचे सुपुत्र माझ्या वडिलांबरोबर त्यांनी खूप कार्यक्रम केले असे सुभाष बुवा जोशी. त्याचप्रमाणे सौरभ मनवल या ठिकाणी आलेले आहेत. खूप सारी कलावंत मंडळी आलेली आहे. वाचक वर्ग आहे. त्याचप्रमाणे जे हक्काने नाव घ्यावं असं नाव आहे ग्रंथ उपासक आमचे संदीप सावंत माऊली या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना या ठिकाणी शाहीर मानाचा मुद्रा करतो. आणि आज लोकशाहीला अभिवादन करणारा दिवस आहे म्हणून सवन आपल्या समोर ठेवतोय. बघा काय घडतो आहे.
प्रत्येकाला एक गुरु असा अर्जुनाच्या पाठी श्रीकृष्ण जसा ज्यांच्या ज्ञानाने वाढे तुमची होसा ज्यांच्या ज्ञानाने वाढेल तुमची होसा आणि चार चौघात मिळेल तुम्हाला मान सन्मान चांदण्याची छाया कापडाची छाया माऊली शिवाया होता माझा भिवला काय म्हणतोय जीवन हे धन्य झालं ज्यांच्या संगा जीवन हे धन्य झालं ज्यांच्या संगा गुरुराया माझे पंढारी गुरुराया माझे पंढारी पांडुरंग जीवन हे धन्य झाले ज्यांच्या संगा जीवन हे धन्य झाले ज्यांच्या संगा गुरु माझे पंढरीचे सखा पांडुरंग गुरुराया पंढरीचे सखा पांडुरंग सागर माईचा सागर अर्थ धर्म शिकविलं केलं कलाकार गुरुचा मी झालो विचारक संग गुरुचा मी झालो विचारक गुरु माझे पंढरीचे सखा पांडुरंग गुरुराया पंढरी
तुमच्यामुळे भरला जीवन तुमच्यामुळे माझा जीवन इथे पांडुरंग इथे पांडुरंग लोककला कोकणची केली अजरामरा लोककला कोकणची केली अजरामरा ऐकण्याने सप्त सुर रसिक आतुर ऐकण्याने सप्त सुर रसिक ऐकण्याने सप्त सुर रसिक आशा बापाची सात जन्म संगा आशा बापाची लाभो सात जन्म संगा गुरुवाची जणू पंढरीचे पांडुरंग गुरुवाची जणू पंढरीचे पांडुरंग पंढरीचे पांडुरंग जीवन हे झंझा झालं जग संग जीवन हे बंधुया झालं जग संग गुरुवाची जणू पंढरीचे पांडुरंग गुरुवाची जणू पंढरीचे पांडुरंग गुरुवाची जणू पांडुरंग गुरुवाची जणू पंढरीचे पांडुरंग बोला श्री गणपती गजानन कामने जागे दत्ताजी गराटी अखंड हरदाश्वरीचा बोला गणपती बाप्पा राजू आता थोडे ढोलके शांत करा. या ठिकाणी समज झालंय, गाण्याला सुरुवात करतो आणि आज खरोखर ही कला सादर करण्यासाठी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर माझ्या जोडीला लाभलेले आहेत. जोड कलाचे गायक आहेत संदीप बुवा मोरे आणि खरोखर बुवा
तुम्हालाही या ठिकाणी शाहिरी बादलचा मुजरा करतो आणि तुमच्या पोरांसाठी एका आयडिया मनापासून लय भारी तुमची पोरा नसली आणि तुमच्या संपूर्ण वाद्यवृंदाला या ठिकाणी माझ्याकडून शाहिरी बादलचा मुजरा आणि गोवानी सवय गाडी सवनाची कोणाच्या कटिंग देत नाही पण गोवा काय म्हणाल सवय गोवा म्हणाल जर जिजाई नसती तर राजे नसते जर माता जिजाई नसती तर छत्रपती शिवाजी महाराज राजे नसते आणि जर राजे नसते तर हे हिंदवी स्वराज्य नसते आणि तुम्ही आम्ही दोनच नसते आहे ना त्या माऊलीनं जन्म दिला आणि माझे राजे घडले वाची चाल सुंदर होती पण बुवाला सवालाची कटिंग देत नाही पण माझा जो जिजाऊनं शिवबा घडवला आणि शिवबाने माझा संभा घडवला काय घडतोय का चित्ताची चाल आणि हत्तीचं बळ ज्याच्या अंगात आहे गरुडाची नजर आणि ज्ञानाचा सागर म्हणून त्याचं नाव हे शौर्य महान आहे काही रण मैदानी मुगलान हे शौर्य महान होत आणि सुखानंद तो हा महाराष्ट्र कारण त्यांच्यावर भवानीचं वरदान सह्याद्रीच्या खोऱ्यात उतरला तो तेजस्वी सूर्य त्या मुघलांचाही बळगड्यात नव्हतं त्याच्याशी लढण्याचं धैर्य वाघालाही चित्ता फाडलं त्यामुळे जगाला शौर्य मृत्यूही नतमस्तक झाला असं होतं माझ्या शंभू राजाचे कार्य असं होतं माझ्या शंभू राजाचे कार्य या ठिकाणी गडाला सुरुवात करतो आहे महाराष्ट्र सूर्य आता गणपतीची ओढ सगळ्यांना लागली आहे आता 2 मिनिटात गणपतीची ओढ सगळ्यांना लागली सगळं महिनाभरानं गावाला जायचं तयारीत राहील ना भेटत तो दिवस भेटत ती रात कामावर भरायची आणि गावाला 8 दिवस सुट्टी मारायची सगळ्यांचा विचार आहे बरोबर पण हा संसाराचा गाडा होत असताना एक बाप आपल्या गणरायाला सांगतोय की आयुष्य झुंजलं सारं हा संसार उभा करता आणि संसार उभा केला पोरं मोठी झाली शाळा कॉलेज झाली त्यांची लग्न लावून दिली आणि पोरांच्या बायका आल्या आणि बायका काय म्हणतात आता बाबांनो आम्हाला सेटल व्हायचंय आम्हाला जायचंय मुंबई पोरांनी काय केला सगळा गाचा गोचा गुंडाळला 80 वर्षाला गावाला ठेवला आणि मुंबईला निघून आला आणि गावाला जो आई आणि माझी माई आणि बाप जो एकटा राहिलाय तो गणरायाला विचारतोय बघा माझ्या गणात नाही का जीवनाच्या प्रवासात मला साथही तुझीच जीवनाच्या प्रवासात साथही तुझीच लेकरांचा संभाळ केला यात माझी काय चूक या डोळ्यांना लागले तुझ्या दर्शनाची भूक या डोळ्यांना लागले तुझ्या दर्शनाची भूक डोकं ठेवता तुझ्या आचरणी हेच आयुष्य
कशी करू तुला रास झाले जीवन हे भरस तुझ्या आगमनाचा भास लागे जीवास माझ्या ध्यास लेखला ती सुना लेखला ती सुना वाट पाहतो वर्ष भरी. काय म्हणतोय की तुझ्या येण्याचा भास झाला गेलेला या आणि तुझ्या येण्याला तरी ही उडालेली पाखरं परत पिंजऱ्यात येतील काय. वा एक सुंदर साधा असा विषय आपल्या समोर ठेवतोय बघा. लेकरा ती सुना वाट पाहत देवा वर्ष कशी करू तुला माझे जीवन हे भरस कशी करू तुला माझे जीवन हे भरस तुझ्या आगमनाचा भास लागे जीवास माझ्या ध्यास तुझ्या आगमनाचा भास लागे जीवास माझ्या ध्यास लेखना ती सुना येती घरी लेखना ती सुना येती घरी वाट पाहतो देवा वर्ष लेखना ती सुना येती घरी वाट पाहतो देवा वर्ष पैशाच्या मोहापायी वाढावी नव्याच गावाकडे सोडून देत गेला माझ्या बाप गावाकडे सोडून देत गेला माझ्या बाप गावाकडे सोडून देत गेला माझ्या बाप तुझ्या येण्याला येईल माघारी तुझ्या येण्याला येईल माघारी वाट पाहतो मी वर्ष भरी तुझ्या येण्याला येईल माघारी वाट पाहतो मी वर्ष भरी तुला भेट झाली वाट पाहतो तुला भेट झाली
गळ्याला अंतर 3 पण वेळ कमी आहे म्हणून एक अंतरा घेतोय आणि एक अंतरा तुम्हाला आता गाऊन दाखवतो बघा. काढीला माळ्यावर तुझ्यासाठी पाट होईल काय देवा बापले ओ मळीन देवा पंच प्राणाची झोत घर देल घर पाहून भरत मास पोट. म्हणून भाव काय म्हणतोय ना तू खेळला ना तू खेळला वाट पाहतो वर्षभरी. म्हणून या घरात एवढी साथ घालतोय की वर्षाला वर्ष जो चाकरमानी आपल्या गावाला जात नाही. आपल्या घरात आई वडील आपले आहेत आहे एकच विनंती आहे की वेळ काढून 2 दिवस का होईना गणपती सणाला आणि आपल्या गणपतीच्या निमित्तानं आई वडिलांना भेटण्यासाठी एक अवश्य गावाला जा आणि आपल्या कोकणची संस्कृती अजरामर ठेवा हीच विनंती करतो. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. कोकणातील एक उत्कृष्ट संगीतकार गीतकार श्री पंकजदा घालेकर यास श्री बळीराम चव्हाण यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे PS म्युझिकवर लवकरच पंकज घालेकर यांच्या आवाजात या वर्षीचा सुपरहिट श्री गणपती गीत येणार आहे. मोरया मोरया जसं आमचं सिद्धेश जगात झालं आहे ना. गीताचे बोल आहेत मोरया मोरया आणि गीतकार आहेत गोपाळ करंडे यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे तावडी एक्सप्रेस वजीर शंकर 4646 डोंबिवली तावडी गाव शक्ती तोड खाते गाडा मालक आणि काही ठोकरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे बैलगाडा स्पेशल गाड्या झाला पाहिजे. या ठिकाणी सुशांत करंडे आहेत आणि बैलगाड्याचं गाणं होणार नाही असा विषय नाही. बरोबर आहे की नाही. त्याचप्रमाणे आमचे मित्र आमचे बंधू निलेश घोटाळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे दिगंबर शिक्षक मनसे कार्यकर्ते 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे चैतन्य घोटाळ मंगेश घोटाळ परेश घोटाळ हा आमच्या वडिलांचा पूर्ण शिष्यमंडळी आहे. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या घराण्यातील रामचंद्र पाटील घराण्यातील ख्यातनाम शाहीर आहेत. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला जवळजवळ गाणं 10 मिलियनच्या वरती गेला असे ख्यातनाम शाहीर सुनील लोकणे ज्यांचा दादर नगरीमध्ये 29 तारखेला कार्यक्रम आहे. सुनील दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे हरचरी पंचक्रोशी कुणबी समाज अध्यक्ष आमचे मित्र नरेश दादा लोकटे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सध्या युट्यूबवर 15 दिवसात 1 लाख गवळण ही जोरात देणार. या ठिकाणी बुवा बरंच काय म्हणून केलेले आहे. बुवांच्या गणाची कटिंग बिटिंग घेत राहत नाही कारण सगळं लिहून आणलेलं आहे. बुवांचा गण होता बघा लाल दुपट्टा उड़ गया रे मेरे चोखे मुझको पिया ले आए मन के तुझे ले जाओ मगर रे चालान दे काय म्हणाले बुवा श्री गणराया आळवी तुम्ही रंगणी. या ठिकाणी आज तुला माझी विनवणी शक्ती तुऱ्याचा साज चढवू म्हणून काय म्हणतोय जीवा भावाने आळवी तुम्ही आपका या रंगणी तू जमीन देवाला मजला कोणी रखणी आज तुझ्या आलो या चरणी तुझी तो तुला मी प्रेमा. आणि आता गवळणीला वळतो जास्त काय कारण घरी मजा गवळणी मस्त आहे ना. काय म्हणाला बुवांना आपल्याला टेन्शन आहे ना. बुवा तुमची 50 वय झाले आता तुम्हाला चालू आहे सरकारची पेन्शन आहे ना. मला टेन्शन यायची गरज नाही कारण अजून खमकी आहे आणि माझ्या गुरुनी
मला तेवढा खमकाई शक्ती तुला केलेला आहे. आणि बुवा म्हणतात माझ्या पुढे चिल्लर आहे. हा बुवा लोटा किती पण खिशात असल्या ना तरी त्या वाजत नाही का? कारण त्यांना चिल्लर सारखा नाद नाही बुवा. चिल्लर महत्वाची आयुष्यात. थेंबे थेंबे तळे जाते बुवा. आणि बुवा काय म्हणाले 10-12 दिवस म्हणतात बुवा घासतायत लुटत आहेत. आम्ही म्हणतात काय तयारी केली नाही. माझ्यावर दरवानी केली हा माझ्यावर दरवानी केली जाताना पैसे देण्यात आहे आयोजकांचं. येईपर्यंत बुवा लिहतोय. बुवांना फोन केला मी. अनिल गराटे आयोजक कुठे आहे? बुवांना फोन केला मी. बुवा म्हणतात अजून माझ्या शायरी लिहायचे. अरे कुठं तोड मारित होतास बुवा? हा बुवा ह्या दिव्यात प्रत्येकाला माहिती आहे की सत्ती पोरे बुवा काय आणि तुम्हाला काय दुसऱ्या बारीत करायचं ते करावं. मला काय फरक पडत नाही. कारण तेवढा मी तयारीने आलेलो आहे. कारण आयोजकांचे आपण पैसे घेतो त्या पैशाला योग्य न्याय आणि योग्य मान हा दिलाच पाहिजे. नाहीतर 5ची बारी लोकांनी 5 वाजता आणि बुवा येतो 6:15. गराटे बुवांनी आम्हाला शिकवलेली नाही. त्यांना गुरु मानतो ना म्हणाल आमचे गराटे बुवा दत्ताजी गराटे लोकशाहीला गुरु मानतो म्हणतात. त्यांचं जर गुरु असेल तर बारामती बसायच्या ऐवजी इथं येऊन बसा. टायमाच्या आधी बसा. बरोबर बुवा काय म्हणाले 10-12 दिवस म्हणतात घासतात घरातली भांडी तर नाही बुवांना घासायला लावली तर म्हणतात माझं नाव नाही. आता आमच्याकडे घरात लई प्रकारची भांडी आहे ना. घरात आरामाला मी तर गेलेलो नाही. गेलोय. बोला जरा बोला मी गेलोय काय? बुवाच म्हणतात नाही घरातली भांडी घासायला लावली तर माझं नाव नाही. घरात काही प्रकारची भांडी आहेत बुवा. जर्मनची आहे, पितळाची आहे, स्टीलची आहे. आणि आमच्याकडे ह्या ढोलक्या याला पण आम्ही भांडीच म्हणतो. चंडा बिंडा तर चावड्याचं आहे. या सगळ्या चावड्याचं आहे बुवा. आता कुठची भांडी घासायची आहे ती जर एकदा दुसऱ्या बारी सांगत देऊ माझी पोरा ही सगळी सकाळी जाणार आहेत पॅसेंजरनी. रात्रभर त्यांना काय काम नाही. फक्त तुम्ही दुसऱ्या गाडीत येऊन सांगा की तुम्हाला कुठची भांडी घासायची. सगळी कवली आहेत. हवी तशी पाहिजे तशी भांडी घासून देतील बुवा. आणि बुवा म्हणतात गारगार वाटेल. आता एवढा मोठा पंखा लावलेला आहे तर गारगार वाटणारच आहे ना. या ठिकाणी बुवांच्या गवळणीची कटी माझ्या गवळणी नंतर देतो. माझी गवळण आहे का काय म्हणते? समजवणारी कायानी मोहक तुझी जवानी सारी गोकुळ नगरी झाली या राधेची जीवार. झाली माझी रागा मनात माझ्या वाटत तुझ्या प्रेमाची गाणी आणि होईल नजरा सके अगं तुझी न माझी प्रेम कहाणी. इसको बोलते बुवा शायरी. आणि बघा सारे मिळून चाललेल्या हिरकाला तुला सोबतीला म्हातारी ही मावशी महानंदा. साऱ्या घडतात मला आवडतो हा गोकुळचा मुकुंदा. साऱ्या म्हणतात मला आवडतो हा गोकुळचा मुकुंदा. तरी तुम्ही का करता हे राधे अति कृष्ण विचारतोय जर तुला हा गोकुळचा मुकुंद आवडतो मग तुम्ही का करता आणि जबरान म्हणजे सैराट मध्ये जशी आजची होती ना तशी आजची गवळण आहे. आणि बुवाचा हार पार काय वेळ जास्त लागणार नाही व्हायला. बुवा काय म्हणतो
16,360 तुझ्या वापसा होत्या आणलेल्या 16,360 वा 16,108 हा ग्रंथ तुझ्या पुढच्या वापसात ठेवला नाही त्याच्या 16,108 आहे त्या दुसऱ्या बाजूला अजून दाखव बाबा कारण झालंय कसं याला 90 याला कमी झाली याला पहिल्या बारी जरा गडबड झाली ना येता ती जरा कमी झाली नाही तर दुसऱ्या बारीला पाणी न टाकता बरोबर कार्यक्रम करीत आहे आणि म्हणून आपल्या समोर गवळण देते बघा काय होते गवळणीचा विषय मनापासून हृदयातून मनापासून मी तुझ्या हाय जावली काय म्हणतोय अगं राधे मनापासून हृदयातून मी तुझ्या हाय जावली सांगतो राधेला प्रेमान आगवली हा बावल्याचा बोल या राधेला सांगतोय काय सांगतो राधेला प्रेमान भागवली जेव्हा श्रीकृष्णाचं आणि राधेचं प्रेम कारण श्रीकृष्ण राधेपेक्षा लहान होता आणि प्रत्येक वेळेला बदनाम नाव हे श्रीकृष्णाचं झालं आहे ना तर श्रीकृष्ण राधेला म्हणतोय की अगं राधे तू माझ्या मनात हृदयात अगदी एवढी जवळ आहेस की मी तुला सांगू शकत नाही पण हे जे 4 चौघात येऊन मला भेटतेस माझ्या मुरलीला तू व्याकुळ होतेस आहे ना ते तुझं थांबवून त्याच्याने माझं नाव बदनाम होत आहे असा माझ्या गवळणीचा विषय आहे बुवा मनापासून हृदयातून मी तुझ्या हाय जावली सांगतो राधेला प्रेमान भागवली सांगतो राधेला पारितोषिक आलेलं आहे ओम साई गणेश सेवा मंडळ वेळवण ज्यांनी खरोखर आमच्या वडिलांबरोबरती खूप कार्यक्रम केले सुंदर असं सादरीकरण होतं काय साज काय मुलांचे कपडे काय नाचणारी मुलं होती शक्तिवाले शाहीर आहेत सुभाष जोशी आणि आमचे काका विजय जोशी नामदेव जोशी यांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे म्हणून सूर्यपासरीचा छेडिला मोहते तुझी गताया तुझी गताया मोहते तुझी गताया असं तुझ्या मनाला माझा होते पूर छेडाया पूर छेडाया होते पूर
गरी कोरलई माझं आणि काय म्हणतोय अगं राधे प्रेम तुझं आणि माझं घाचं पण या गोकुळात नाव बदनाम झालंय माझं काय म्हणतोय प्रेम तुझं आणि माझं घाचं नाव गोकुळी बदनाम असुरानियाची अरबरक्याची असुरानियाची नालबरक्याची कृष्णावरी जडली कृष्णावरी जडली संतराधेला प्रेमाय भागवती संतराधेला प्रेमाय भागवती संतराधेला प्रेमाय भागवती संतराधेला प्रेमाय भागवती माझी गवळ ऐकल्यावर बुवाची गवळीची नटी घ्यायची काय गरज आहे या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे चाहते मोरे बुवाचे आयोजित कलगीतुऱ्याचा जंगी सामना आमचे कलगीवाले शाहीर आहेत संदीप मोरे बुवा आणि आमचे बंधू अनिलजी गराटे यांचा सामना 24 जुलै छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे होणार आहे संध्याकाळी 7 वाजता सर्वांनी अवश्य लाभ घ्या आणि बुवांची गवळ काय चाले मन चुपके सारी दुनिया से चुपके दिल मेरा हो गया न जाने कब प्यार हो गया सर मेरा हो गया आणि या ठिकाणी बुवाच्या गवळणीचा विषय आहे लिहून पण झालेला आहे गोकुळचा मी नंद हरी अडविल्या तुला वाटेवरी काय म्हणतोय गोकुळचा मी नंद हरी अडविल्या तुला वाटेवरी रस्त्यावरी जळते शिर फटका काय म्हणतो रस्त्यावरी जळते शिर फटका घोडी माट भागले लय भारी सांगतो कृष्ण मुरारी जास्त काय घेत नाही कारण बुवांची अजून लई साला काढायची आणि काय झालाय चेतन गोपाळ मंगेश गोपाळ परेश गोपाळ यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे खरोखर सॉरी त्या ठिकाणी नाव घ्यायचं राहून गेलंय ज्यांनी खरोखर माझ्या वडिलांच्या पाठीमागं माझ्यावर बापाची छाया धरली असं मोठं त्या लोककलेचं नाव आहे आणि खरोखर त्यांचे आमचे संबंध आहेत 2010 साली मला वाटतं कोणाला ऍक्टिव्ह पॅड माहिती नव्हतं तेव्हा सांगितलं आहे ना 52,000चा पॅड माझ्या वडिलांना भेट दिला होता असे आमचे दिनेश दादा कुलकर्णी त्यांचे उपकार आणि त्यांची माया शब्दात नाही व्यक्त होऊ शकत त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्या ठिकाणी या कलामंचाच्या वतीने आपल्याला शाहीर मानस समजला त्याचप्रमाणे शक्तिवाले शाहीर कलगीवाले शाहीर राजेश निकम आणि तुरेवाले आमचे सचिन दादा धुमक यांचा शक्तिपुऱ्याचा महामुकाबला याच हॉलवरती 3 ऑगस्ट 2025 सायंकाळी 6 वाजता आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा सिद्धेश दादा उंडेकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत धन्यवाद 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 गोवांना माझ्या प्रश्नाची परत दिली आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी माझा विषय जवळजवळ 9 वर्ष झाली माझ्या विषयाला प्रश्न करते अजून माझे वडीलच आहेत स्वर्गवासी आहेत पण 9 वर्ष झाली 9वं वर्ष चालू झालं या वर्षी श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली प्रदक्षिणा करण्यासाठी किती वर्ष केली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय व
टीप दिलेली आहे, मोठ्या अक्षरात लिहून दिले बोर्डला आहे ना, ऐकाय बिकाय केलं नाही, दिसलं नाही. प्रश्न ज्या ग्रंथ आधारे दिला आहे त्या ग्रंथ आधारे उत्तर आल्यास नक्कीच पटवून घेऊ बुवा. प्रश्न करते शाहीर सुशांत घराटे, माझे गुरुवर्य दत्ताजी घराटे. आणि बुवांचा विषय गेल्या वर्षी बुवांचा माझा कार्यक्रम झाला होता गणपती राजापूरमध्ये. त्यावेळेला बुवांचा विषय होता तोच आज विषय आहे बुवांचा. बुवा बघा काय विषय आहे. मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला. मंदोदरी आणि विभीषण त्यांना एका पुत्ररत्नाचा लाभ झाला. तर त्या पुत्राचं नाव काय आहे ना, बुवाने टीप दिलेली आहे. मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, अक्षय कुमार, देवांतक, नरांतक आणि ऋषिरा ही नावे सोडून सांगावी आणि विषयाचे उत्तर ग्रंथ पुराव्या सहित पाठवावे. प्रश्नाचे उत्तर हे ग्रंथ आधारित असावे, खोटं बोलू नये. वा खोटं बोलत नाही, आज उत्तर आहे पण ग्रंथ पुरावा इथं उपस्थित नाही म्हणून उत्तर देणार नव्हतो. पण सगळे म्हणायला लागले की उत्तर दे, पण बुवा माझ्याकडे आता ग्रंथ पुरावा नाही, कारण मी असतो मुंबईला. काल रात्री प्रश्नाचं उत्तर शोधून काढलंय आणि तोपर्यंत सगळे निघाले होते गावावर. नाही ना, ग्रंथ राहिलाय गावाला, प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर उत्तर दाखवतो. जो मंदोदरी आणि विभीषणाला पुत्र झाला त्याचे नाव आहे तरणीसेन. जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल तरणीसेन तर तुम्ही मोठ्या मनानं उत्तर बरोबर आहे मान्य करून घ्याल आणि तेवढे मोठे तुम्ही शाहीर आहे. आणि विषय काय सांगतोय बघा. माझा महादेव मोठा माझा महादेव मोठा न त्याची आठावी करून यजमानाची सती न येडू डोंगरावर नदी. त्या कलगीतुराच्या विषयात नाव गाजतंय माझं. विषय देतो मोरे बुवा, विषय देतो तुम्हाला एका वर्षात आज. उत्तर देता देता सगळा उतरणार तुमचा हो माझं. काय म्हणतोय? उत्तर देता देता बुवा तुमचा उतरणार सगळा माल. उत्तर देता देता तुमचा सारा उतरणार माझं. बघ कशी राग कशी उयरणार तुमच्या कलगीची लाज. नाही भेटलं ती मारती काय गावली कुणाला गती. लय लय लाल टोपीवालं लय भेटलं. आज होतं ना लाल टोपीवाले, एक सकाळी होतं. लय भेटलं ती महारती नाही गावली कुणाला गती. माझ्या विषयाची महती भुवन का वाटते तुम्हाला भीती. ऐकून विषयाची महती तुम्हाला वाटते बुवा भीती.
संपवतोय आणि पुढचं गाणं काय म्हणतोय. खरोखर लई जणांनी बघितल्यानी आहे ना, लई जणांनी बघितल्यानी माझी मराठी भाषा दडपायला आहे ना, सुंदर चांगला विषय देतोय. बघा काय म्हणतोय. महाराष्ट्राची शान आहे माझी मराठी, हिजड्यासारखे वार करू नका तिच्यावर तुमच्या सत्तेच्या सार. महाराष्ट्राची शान आहे मायभूमी मराठी माझी, हिजड्यासारखे वार करू नका तिच्यावर तुमच्या सत्तेचा. माया भवानी उभी आहे साऱ्या लेकरांच्या पाठी, माया भवानी उभी आहे या साऱ्या मराठी लेकरांच्या पाठी. थोड्याच दिवसात दाखवेल हा मराठी माणूस तुम्हाला तुमच्या. आणि 5 तारखेला मराठीसाठी मोर्चा होता. जर तो मोर्चा झाला असता तर जे सरकारात बसलेत ना त्यांच्या चड्ड्या फाटल्या असतात, चड्ड्या बरोबर. हा म्हणून माझ्या माई भवानीच्या रक्षणासाठी दोन भाऊ झाले एकजुट. जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा माझे राजसाहेब सदैव उभे असतात आणि त्यांच्या जोडी जोड सगळ्या महाराष्ट्राची बघायला आज होती की दोन भावांनी एकत्र यावं. ह्या मराठीच्या मुद्द्यावर दोन भाव एकत्र आले आहे ना, म्हणून माझ्या मायबोलीच्या रक्षणासाठी दोन भाव झाले एकजुट. हे हिंदुत्वाचे रखवाले सारे गायब झाले कुठं. अडीच 3 वर्षापूर्वी काय मिळालं आम्हाला, आमचं हिंदुत्व राखायचं आहे म्हणून आम्ही ह्याच्या बरोबर जातो आहे ना. म्हणाले की नाही राजकारणावर अजिबात बोलत नाही, पण जेव्हा मराठी माणसावर येईल तेव्हा एका सुद्धा नेत्याची चक्की सोडल्याशिवाय मराठी माणूस गप्प राहणार नाही आहे ना. म्हणून मग हे हिंदुत्वाचे रखवाले सारे गायब झालेत कुठं. सत्तेसाठी नाचार होऊन तळवे चालतात दिल्लीत करू पाहिली हिंदीची सक्ती या महाराष्ट्राच्या मातीत तुमच्या मनमर्जीला मराठी माणूस देणार नाही हो सुट. हिंदुत्वाचे रखवाले सारे गायब झालेत कुठं. आणि या ठिकाणी खूप वेळ झालाय, जवळजवळ 9:30 वाजले. 6 वाजता तरी कार्यक्रम चालू व्हायला पाहिजे होता, पण आमच्या
आमची आज जी कारभारी आहे तिच्या मेहरबानीनं, कारण त्यांना काय तिथं डायपर द्यायचं आहे बरोबर ना. लोक माझी आणि माझ्या वडिलांसाठी कुलकर्णी साहेबांसाठी असतील विरार भरून आलेले आहेत. आणि बुवा खरोखर तुमचा हा विषय आहे ना विषय, कारण तुमच्या पोटाखाली ना एक खाज आहे ना. ती खाज भागवल्याशिवाय तुमची पण हौस पिटायची नाही. या लाल टोप्या घालून ज्या लोकांना टोप्या घालून फिरताव ना, ज्या लोकांना टोप्या घालून फिरताव त्यांना बारीक बोला 10-15 लोकांच्या या युट्यूबवर ठेवा. उद्या नाही तुमच्या पत्रावर उडवल्यानं माझं पण नाव सुशांत गराटे नाही, कारण शब्दाचा पक्का माणूस पाहिजे. तुम्ही पैसे कमी घेणार आहेत काय? तुमचं ठरलंय पैसे कमी घेणार आहेत नाही ना. मग तुम्हाला 5चा टायमिंग आहे, तुम्ही 4:30 वाजता यायला पाहिजे. माझी गावामधला पोरा आले, आता त्यांना जायला ट्रेन कुठचे सकाळी झोपणार निघाल्यासारखी प्लॅटफॉर्मवर. तुमच्या घरात देणार आहो तुमच्या घरात बुवा. या सगळ्या गोष्टीचा भान राखा आणि दुसरी पारी करा. आणि ही जी तुमच्या लाल नटव्यांमुळं या लाल टोप्या घालून जे तुम्ही काय टोळी काढली आहे 5-6 जणांची, जे तुम्ही टोळीने काय इकडे उशिरा झाला तिकडे उशिरा झाला, तुमच्या घराण्यात नाही कोण गावात जात नाही यांच्या घराण्यातला. एक माझं तुम्हाला प्रेमाचा सल्ला आहे बुवा की भाड्यातरी करायचं सोडा, नाही तर लोकांच्या घरात जिथे कार्यक्रम असेल तिथे टायमात तरी जावा. तुम्हाला राग आला असेल मिरच्या झोमल्या असतील झोमू दे, दुसऱ्या बारी त्याच्यात आग लावतो आणि मिरच्यांची झोमी देतो तुम्हाला. पहिल्या बारीचा रामराम सगळ्यांना बारी पोहोचलाय प्रत्येकापर्यंत. दुसरी बारी ह्याच्या डबल ना यांची साफ खतलावून टाकलेला. तर माझं पण नाव सुशांत दत्ताराम गराटे आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र.